पागल आहे का तुम्ही? बस घ्या काय किडा बिडा ते झाड ते उचलून फेकून दे. एवढी मोठेली पोरं बियाड काला घाबरत ते फेक दे रे तू ते फेकून दे काय उगाच आपलं कीर्तनाचं असेल त्याला विक्षेप चालत नाही. कीर्तनाला त्या लिंक तुटली नाही पाहिजे, लिंक लागली पाहिजे. ती दोघांनाही लागली पाहिजे, गाणाराला लागली पाहिजे, ऐकणाऱ्याला लागली पाहिजे, बोलणाऱ्याला लागली पाहिजे. चला अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. संपत्ती आणि दया एकत्र येत नाही आणि आली तर तो देव झाल्याशिवाय राहत नाही. आपण सगळी जण एका देवाची लेकर आहे. आपला बाप पांडुरंग आहे. आपण देवाचं लेकरू नाही, आपण देवाचा अंश आहे. आता उलट फिरवणार आहे. आपण देवाचा अंश आहे पण आपल्याला ज्ञान नाही. ज्ञान ज्ञान शाळेतलं नाही. शाळेतल्या ज्ञानाला कोणी खात नाही. कोण खात नाही. रिटायर झाले काही परमनंट झाले नाही. काहींचे पोरं लग्नाला आले बापाला पगार नाही. काही 40 वर्ष झाली रुपया पगार नाही. अख्खं गाव सर म्हणतंय त्याला. काही 10 लाख भरले तर 3,000 घेतात. काही 70,000 सही करते तर 30,000 घेतात. काही जूनला परमनंट झाले जुलैला रिटायर झाले. नोकऱ्या करणं एवढं सोपं राहिलं नाही. आता ज्यांना नोकरी लावलं त्याचा मरेपर्यंत प्रचार करावा लागतो. विरोधी पक्षाच्या गाडीत बसला सस्पेंड. ते चालत नाही. नोकरी म्हणजे नोकरी नाहीये. नोकरी म्हणजे गुलामगिरी आहे. नोकरी म्हणजे नोकरी नाही. तुम्हाला पैसा मिळतो म्हणून वाटतं पण तुम्ही गुलाम आहात. आणि या सगळ्या लोकांनी तुम्हाला गुलाम बनवलाय. गुलाम. तुम्ही स्वाभिमान विकून जगणारी माणसं आहेत. गुलाम आहात तुम्ही. चला वाक्य पुढे चला. करंट लागला. मग आता करंट लागला का सोपं झालं. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान. आपण सगळेजण एका देवाची लेकर आहेत पण आपल्याला ज्ञान नाही. काय नाही बोला पटकन. आता ज्ञान आले आपण कोण होऊ? देव. नाहीतरी आपण तसे देवाचा अंश आहे. देवाचं लेकरू बोलायचं. देवाचं लेकरू आहे. देवाचा अंश आहे पण देव नाही. का? आपल्याला आज फिट बसलं. काय नाही ज्ञान. ज्ञान का नाही? आपण ज्याचा आधार घेतलाय ते नाशकच आहे. आपण कशात रंगलोय? संसारात. आणि संसार करणं पराक्रम नाही. संसारात परमार्थ करणं पराक्रम आहे. ही गाड्या घेणं, बंगल्या बांधणं, बायका करणं, पोरं पैदा करणं हा काही इतिहास नाही. काय त्याला लय कौतुक आहे का? काय गाडी घेतली काय विशेष? बंगला बांधला काय विशेष? अरे माळ घातली हे विशेष आहे. बायका पोरं कोणी? काही लोकांना पोरग झालं का अख्या पाहुण्याला फोन. हॅलो मला मुलगा झाला. काही पुरस्कार द्यायचा तुला? अजून कोणाला जमलं नव्हतं. तुला एकट्याला जमलं. ओळख नाही. तो काय एखादा गरीब पीड ताब्यात घेतला का? काही खिंड बिंडला लावली का? काही कोणाला जमलं नव्हतं. अरे पागाला तुला एकच झालं एका वेळेस. काही प्राण्यांना 5-5 होत्यात रंग बदलून. तुला एकच झालं तर केवढं कौतुक. फार व्हॉट्सअपचं फेसबुक पॅक केलं त्यात. मुलगा झाला मला. मुलं पोर पालथ पडायला लागलं का टेटसला. पोर उथाणं पडायला लागलं का टेटसला. पोर दात वासवायला लागलं का टेटसला. पोरग तुला हाणताना टेटसला ठेवी ना. काय पोरे पैदा केला म्हणजे तू काय पराक्रम केला काय? एअर खणणं. काही लोक म्हणतात मला गावानं ग्रामपंचायत सदस्य केलं. येणार का? ते पैसे किती गेले याची टॅली मार. बावळाटासारखं 13 लाख घाले तो तू सदस्य झालाय. तुला गावाने निवडून नाही दिलं. गावानं तुला एकात घेतलंय. सगळ्या पडलेल्या मताला पैशाचा भाग काय फुली पडली कळत तुला. ते म्हणते हे माझ्या गावाचं प्रेम आहे. मेंदूत पाणी झालं तुझ्या. कोण प्रेम करत? कसा कस तुझ्या रशव 3 महिने जगले कोण प्रेम करत? आणि कोणाला वेळ आहे? हे प्रेम बीम या सगळ्याला बरे आहेत. काही पोर म्हणते ती पोरगी माझ्यावर प्रेम करते. तुझ्या मेंदूत पाणी झालं. कोण झालं? ती भट्ट तुझं ATM मोकळं करते. प्रेम थोडंच कर. संसार करणं परमार्थ नाही. हे संसारात परमार्थ नाही. आपण घुसले बरं का अभंगात. आणि आपण ज्या झाडाचा आधार घेतला ते झाडच चुकीचं आहे. संसार. आता एकच उत्तर द्या. लिंबाच्या झाडाचा कोणता अवयव गोड आहे?
सर्व झाडच कडू आहे. मग लिंबाचं झाड म्हणजे संसार. त्यात काय खरंय? बायका पोरं ही सगळी लबाडांची टोळी. पण बायको आहे. कोणत्या बाईने नवऱ्यासाठी उडी टाकली? कोणत्या प्रियकरासाठी प्रियशीने फाशी घेतली? हे सगळं म्हणायला आहे आम्हाला काहीच नाही. हे फक्त देवाचं नाव सत्य आहे, बाकी सगळं लबाड आहे. काही लोक हे नाही हो नाही. काही लोक म्हणतात समाजाचं माझ्यावर प्रेम आहे. तुझा मेंदू चेक करू नये. लोकांनी बाप उचलून आपटला तुझ्या काला प्रेम करते. अरे हे सगळे दिशा बोले उत्तर परत नाही नाही का? हे घुसलोय आपण. घुसलोय बा कसं? त्या झाडाचा आधारच चुकीचा आहे. आता ओवी ऐका. भिंतीवरचं चित्र सुंदर आहे पण भिंत आहे त्यावर. भिंत पडली की चित्र पडलं. तसं तुम्ही आधार जो घेतलाय तो देव असून आधारच नास का घेतलाय संसाराचा. आणि संसार हे झाडच मुळात कडू आहे. त्यामुळे सुख असायचं काही कारण नाही. ते कडूच आहे. त्यात काय संसार त्यात काय कडूच आहे. साखर कशाने घातली तर गोडच आहे. कारलं कसंही घालं तर कडूच आहे. मिरची कशी घाली तर तिखटच आहे. मीठ कसंही घालं तर खारटच आहे. किती बांध कोरला तर मरणच आहे. त्यात काय बांध कोरला माहिती तू काय मोठा झाला का? कोणतं वावर संघ नेलं तू? वारवली एक गुंठा बांध करून काय उपयोग? ते पोरीनं तो कटरवारी इकली. तो काल जगमाराय कोरली. काय करून काय केलं? दुधात पाणी घातलं काय उपयोग झाला? पोऱ्यानं तुला लाईट बंद करून आणलं मग काय? असं काय पराक्रम केलाय बुवा? काही लोक म्हणतात त्यानं प्रगती केली. काय वांग प्रगती केली? बापाची इकली जी शिबी घेतला म्हणजे प्रगती. अरे ज्या माणसाच्या गळ्यात माळ आहे मुखात नाम आहे त्याचा परमार्थ सफर आहे. हे काय संसार केलं परत नाही नाही का? कारण ते झाड कसं आहे ऐका बरं का? ते झाड 15व्या अध्यायामध्ये 54 नंबरच्या ओवीत आहे. बरं का आपण आता 54 नंबरच्या ओवीत ते झाड आहे आणि त्या झाडाचं नाव अध्याय नंबर 15 ओवी नंबर 54 मध्ये. माझ्याकडे नंबर सगट ओव्या घ्यायचे ती काय काळजी नाही. नंबर सगट घरी गेले उचकून पाहिजे त्याच नंबर नाही का? अध्याय नंबर 15 ओवी नंबर 54. या फळ ना चुंबिता आणि फुल ना तुरंबिता. त्याला फळही नाही आणि फुलंही नाही. ते झाड वाज आहे आणि त्या वाण झाडाचं नाव संसार आहे. आणि तुम्ही आम्ही वाण झाडाला पाणी घातलं कुठं फळ येत नाही. आज तुमचा माझा दणका काय चाललाय? गाडी घे बंगला बांध इयरखंड मोटर बसव पाईपलाईन कर बायको सोन्यानं वाकव झाला संसार. तो कोणी केला नाही. चिमणीचं घर अजून गळालं नाही. तेच काय पराक्रम आहे? संसार करणं काय? जन्माला येणं मोठं होणं. मोठं होणं शाळेत जाणं. शाळेत जाणं बायको करणं. बायको करणं पोरगा पैदा करणं. ते मोठं करणं नोकरी लावणं. त्याचं लगीन करून देणं. त्याची बायको बाळा तीन होणं. नातू बाण नाट्या घेणं मरणं. नवीन काय? त्यात काय पराक्रम आहे का काही? परत मागे फिरा. परत मागे फिरा. ते झाड कसं आहे? फिट बसलं कीर्तन कसं आहे? कडू. आणि कडू असून माऊलीच्या भाषेत ते झाड वाज आहे म्हणजे त्याला फळही नाही. ते झाड कसं आहे? वाज. वाज झाडाला फळही नाही फुलही नाही. आणि त्या झाडाला आपण पाणी घालतोय. आता शाळेतले पोरं झाडाला पाणी घालतोय. नवीवाला कोण येतं? नवीवाले कोण बरा करा? सेविका मराठी. सेविका मराठी. मराठी मिडियम तू सेमीला आहे का? तू मराठी मिडियम नाही का? सेमीवाला इकडे लक्ष दे. नवीला आहे तू. चॅप्टर नंबर 1 पेपर नंबर 1 सायन्स अँड टेक्नॉलॉजी. In first chapter, one scientist has the 3 rules. What is the name of that scientist? नाही मराठी मीडियम वाला. संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो. हा कोणाचा नियम आहे? पहिल्याच प्रकरणात न्यूटनचा. न्यूटन एक्शन and reactions are equal but their direction and opposite. It is called फुल पाय लागतो. फुल 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 कशाचं? गुलाबाचं. नवीला गुलाबाचं सुरू होतं फुल. 10वीला त्याला पाकळायचे. फुल पाय लागतो. फुलाला भाग किती? पहिली ते 10वी. फुलाला भाग किती? फुलाला भाग किती? किती? पहिली ते 8वी पहिली ते 10वी पर्यंत त्या पोरं पोरी. फुलाला भाग किती? 4. मी सांगू का तुम्ही सांगता? सांगू का मी? मराठी सांगा इंग्रजीत. मराठी सांगा. निडलपुंज दलपुंज पुमंग जायांग. इंग्लिश मध्ये सांगा. कॅलिक्स करोला
एंड्रोशम अँड गायनेशम देअर आर 4 पार्ट ऑफ फ्लावर्स. मग अज्ञान हे वाण झाडाला पाणी घातल्यावर खाली काय जातील त्याचं नाव काय? मूळ. करेक्ट. खाली काय जाईल? मूळ. झाड कोणतं आहे? असं मापत बसलं पाहिजे. झाड कोणतं आहे? वांस. त्याला खाली पाणी घातल्यावर काय जातील? मुळ्या. मुळाचे प्रकार किती? मुळाचे प्रकार नवीवाला, सेमीवाला. हाऊ मेनी टाइप्स ऑफ रूट्स? देयर आर 2 टाइप्स ऑफ रूट. वन इज टॅप रूट अँड सेकंड इज फायबर रूट. इन मराठी सोटमूळ आणि तंतुमय मूळ. मुळाचे प्रकार किती? 2. मग वाण झाडाला पाणी घातल्यावर खाली काय गेल्या? मुळ्या. त्या मुलीचं नाव आहे अज्ञान. झाड कोणतं आहे? वांस. मुळी कोणती आहे? अज्ञान. आणि आज सगळी लोक कशात आहेत? अज्ञानात. आता सत्य बिबटे झालेत, गाव बिव झालेत, नाही तर वाटोळं झालंय गावात. काय नाही. 10वी सुद्धा पार्टीवर आहेत गावात. मौती सुद्धा पार्टीवर आहेत. सप्ते सुद्धा पार्टीवर आहेत. या वरच्या मंडळीने गावांचा भोंग्या करून दिला खाली. आणि ते 4 महिने झाले सगळे एकत्र आहेत निवांत. कोणत्याही कार्यक्रमाला 3च खुर्च्या ठेवत्यात. कोण राहिल्याच नाही. 3च. पुढच्या वर्षीला 4 ठेवू. आणि गावांचं वाटोळं करून टाकलंय. कोणती मुळी वाढली? गेलं मोबाईल. कोणती मुळी वाढली? अज्ञान. आणि मोबाईल बंद केला बघा. आणि अज्ञान इतकं वाढलंय. नीट ऐका. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. हे तुरीकडचं कीर्तन आहे. तुमची माई बऱ्याच दिवसाने गाठी. आपलं काम थोडं वेगळं आहे. इंद्रिक म्हणे कर म्हणजे वाहल्या कुळी सध्या. हा. सगळ्यांच्या शिव्या एकटाच खातो. असा माणूस नाही राहिला का त्यानं मला घोडा लावला. माझं आयुष्य गेलं शिव्या खाण्यात. 30 वर्ष तर वडेच खातोय. आता राहिले काय 1-2 वर्ष हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. तुमच्या माझ्या अज्ञानाची मुळी इतकी वाढली मानन की थोरल्याच्या मुलीच्या साखरपुड्याला धाकटा भाऊ नाही. हे बसलेल्या लोकांची चित्र आहेत. थोरला भाऊ त्या पक्षाचं काम करतोय म्हणून धाकटा त्याचा कांद्याचा ट्रॅक्टर जाऊ देत नाही. अशी कीर्तनात बसेल लोक आहेत. सुतक न धरण्यापर्यंत गावातलं राजकारण केलंय. सुतक न धरण्यापर्यंत इतके खाली गेलोय आपण. फक्त कडक कपडे घालून हिंडतोय. थोरल्याच्या मुलीचा साखरपुडा झाला तर तो भाऊ थोरल्याच्या मुलीचा साखरपुडा झाला तर तो भाऊ संध्याकाळी त्यांच्याचा रडला. अरे मला पैसे घेण्याचं काहीच वाटलं नाही रे. माझ्या भावाने माझ्याशी बोलायचं नव्हतं पण माझ्या ओट्यावर येऊन बसावं लागत होतं. हे बसलेल्या लोकांची चित्र आहे. इतक्या खाली गेलोय. साखरपुडा झाला मुलीचा तर साखरपुडा झाला मुलीचा तर मुलगी संध्याकाळी त्यांच्याचा रडली. का रडली माहितीये? मुलगी माझं लग्न होणार आहे. मी माझ्या बापाला एकटीच आहे. मी माझं घर सोडून जाणार आहे. मी माझं गाव सोडून जाणार आहे. मी माझ्या आई बापाला सोडून जाणार आहे. भांडण माझ्या चुलत्याच माझ्या बापाचं होतं. मी तरी काय केलं होतं? माझ्या चुलत्यानं माझ्याशी बोलायचं नव्हतं. पण मला आशीर्वाद द्यायला यावा लागत होता. हे बसलेल्या लोकांची चित्र आहेत. इतक्या खाली गेलो आपण. अरे आपण फक्त कडक कपडे घालून हिंडतोय. पांढरी केस काळी करतोय. मिश्या काढून मुमलत हिंडतोय आणि भारीतले ब्रेड पेटोय. धर्म काय? काय संस्कृती आहे? काय? थोरला भाऊ जर थोरल्या भावाचा दुश्मन आहे आणि थोरल्या भावाच्या मुलीचं लग्न मोडायला जर धाकट्याला 4000 रुपये खर्च येतो तर आम्ही कुठे गेलोय? सुतक न धरण्यापर्यंत आम्ही गेलोय. लग्न मोडण्यापर्यंत आम्ही गेलोय. एकमेकाच्या डाव्याला आम्ही नाही. ही मुली कोणती आहे? अज्ञान. आज सगळ्या लोकांमध्ये काय वाढलंय? जावाला जाऊ विरा दिकरा पंचायतीला. जावाला जाव. आग लाव ना त्या गावाला. तू नाथे तोडी ती का? काय निवडून येऊन तुला कळत? मला सांग काय कळत? ग्रामसेवकाला इंग्रजीत काय म्हणते एवढं सांग. काय कळत तुला? घातली 13 लाख. काय कळत? काय तुला? ऑनलाईन फॉर्म भरता येतो? इंग्रजी पत्र वाचता येतं नाही? काय कळत? अरे वरच्यानी खालच्याच्या खुद्या लावून दिल्या आणि खालच्यानी रक्ताची नाथे तोडून टाकले. बुद्धीमुळे अज्ञान. आणि त्या अज्ञान मुलीला 4 कोंब आले. घुसलं बरं का आपण आता खाली. मी सांगू राहिलो हा 15 वाद्य आहे. झाड कोणतं आहे? वांस. त्याला मुली कोणती आहे? अज्ञान. आणि अज्ञान मुलीला 4 कोंबे. अज्ञान मुलीला 4 कोंबे. मी, तू, तुझं, माझं. सगळी लोक कोणी संपवली?
मी तू तुझं त्या बाबलीपासून या बाबली पोत इकडली अख्खी इकीन तू शिरावली नाही ना मी बापाचा नाही लोकांना काय माहिती तू कोणचा आहे एखाद्या पोरीचं लग्न जमलं ना ते खाल्लं तिला म्हणतं माझी नाही ना समोर इकडं आताच वाट गेलं कुणाची तिचं ऑपरेशन झालं तिला 3 पोरं झाले समोर खांबा समोर तू सासूचं सोन्याचं भांडण झालं ना सून म्हणते भूक भूक तुला काय भुकायचं भूक मला फक्त कुत्रे मांजर होऊ दे मग तू ये मोबाईलवर हाय बघा तुम्ही नवी नवरी पाहिजे ना माहिती म्हणलं नवी नवरी यंदा लई नवरी आल्या यंदा भाद्रपदात नवरी आल्या मी म्हणतो कोणत्याही महिन्यात येऊ द्या नवऱ्या येऊ द्या बसलेली माणसं ध्यानात ठेवा लग्न जमल्यावर कळ काढू नका पहाटी जमलं तांबड्यात ओरकून टाका थांबला तो मेलाच एखादा म्हणा ना रविवारी पाहू शनिवारी नवरी गायब नवरदेव मी काढून बसला नवरी आणि नवी नवरी पाहिजे तुम्ही नवी नवरी ही थोडी हिरव्या बांगड्या इथं एक कलर इथं खाचत एक कलर खालून एक कलर केसरा असा फुगा एक बट गालावर आणि बोलणं एकदम सिस्टमॅटिक केव्हा तेव्हा केव्हा कोणत्या गुरुजी का होती का नाही या केव्हा तेव्हा केव्हा केव्हा तेव्हा केव्हा अय्या आणि येईन त्याच्या पाया पडती येईन त्याच्या पाया पडती 5-50 रुपये मिळाले त्या पाया पडायचे आणि ती सासू म्हणती जाऊ मुरबाई काही हो माझ्या बापाचा उशिरा झाला बर का पण वस्तू लय जोरात मिळाली मी तर खुशाल डोळे मिटायला मोकळी झाले बाई मला तर असं वाटलं पप्या देवाला सोडायला बघ देवानं घरानं ऐकलं बाई वस्तू लय खास आहे शेळ्यांचे पाहती बकरांचे पाहती पहिल्या आठवड्यात बरं का पहिल्या आणि एकदा वस्तू जाऊन आली आणि पप्याचं तिथं जुगाड जमलं का तिला विचारायचं काय झालं काय सांगते काय ऐकती हाय ते बरे ग बाई हाय ते बरे फार महापाप्या याला झाला ग घास आणाय सगळं गिन्नी आणाय सगळं कपाशीत आहे सगळं तुरीत आहे सगळं फार याला झाला बाई आता का नाही पप्यास टाकीतो आता या 2-4 दिवसापासून तर पप्याला जर गाईचं दूध काढायला लावलं ना तर ती पोरपोड उभी केली तरच दूध निघत मला तर असं वाटतं बाई नक्की त्या पोरीनं माया पोरला काहीतरी अशा म्हणणाऱ्या ना पुढं बसल्या आता हे झाड वाहन आहे त्याला मुली अज्ञान आहे हे आणि अज्ञान मुलीला शार कोंबे मी तू तुझं होता बारी बारी झाला अज्ञान मुलीला चार कोंबे आता पोरानं मला सांगा खाली गेल्यावर मुळ्या वर काय येतील तू कितीला कितीला तू सरळ बस कितीला तू 9वीला 4थीला तुला काही इथे नाही म्हणजे 3 वर्षी शाळा बंदच होती 7वी शिमी खाली बस खाली बस खाली बस खाली बस सीमी का मराठी मीडियमला आहे का बर्फातला गोळा स्थायू द्रव का वायू स्थायू करेक्ट पाणी
गडबड नको करू. पाणी, हा, दूध, बटर, कार्बन, कार्बन वायू आहे. अरे कार्बन सॉलिड आहे, कार्बन डायऑक्साइड वायू आहे. सरळ बसा पटकन, बेटे बेटे साधा रिलॅक्स, रिलॅक्स. आणि आता बारीक आहे का, हरिपाठ हा ग्रंथ टिंब या संतांनी लिहिला. ज्ञानेश्वर महाराज टिंब या ठिकाणी, टिंब या जिल्ह्यात टिंब नावाच्या नदीत गाठा बुडाला नाही तरला. टिंब या ठिकाणी टिंब या ठिकाणी एकनाथ महाराजांची जल समाधी आहे. तू कितीला आहे? तू हा आठवीला आहे का? बापाच्या बायको टिंब म्हणतात. तू इतर मला बाप कोणलं म्हणते. सैराट मधलं गाणं कोणतं रे? शिंगाट. करेक्ट. आणि ती पोरगी कोण आहे? आवाज कमी येतोय. कोणती? आरची. करेक्ट. आणि तो कोण्या? परशा. करेक्ट. आणि आता एक नवीन गाणं आलं, कोणतं रे ते? पुष्पराज. आणि ते वाक्य काय, झुके का नाही? करेक्ट. आणि आता एक नवीन आलंय ना, आली झुमकेवाली. करेक्ट. आणि आता एक आलंय ना, आला आला पाटलाचा त्याने घाटात केला. याला कोणच माणसं जबाबदार? तुमची आई आणि खाली गेलं त्या मुळे झाड वांस. कीर्तनाने मुद्दा सोडायचा नाही. झाड झाड वांस, त्याला मुली अज्ञान. आणि अज्ञान मुलीला कोण किती फुटले? झाड. आता खाली गेलं त्या मुळ्या आणि वर आलं ते खोड. वर काही खोड. आता ऐका, वाघ नावाचं झाड आहे, त्याला अज्ञान नावाची मुळी आहे आणि त्याला अहंकार नावाचं खोड आहे. आज सगळ्या लोकांना काय झालं? अहंकार. बघायला वाटतं मी नसलो तर कीर्तन कोण वाजेल, ऐकायला वाटतं मी नसलो तर चाल कोण म्हणेल, बाबा डबा वाजेल. काय ते नाही, डबा मिळाला बाबा बाबाच्या मांड्या वाजेल. काय पण आज सगळ्या माणसांना काय झाला? अहंकार. आता नीट ऐका, अहंकाराला वर खोडाला काय येते नाही. भांड्या बरोबर आहे. मुळी आज्ञा, खोड अहंकार, त्याला वर काय येते? फांद्या. आणि त्याला 12 फांद्या आल्यात वर. आता झाड तयार झालं बरं का. आता वाद झाड आहे, मुळी अज्ञान आहे, खोड अहंकार आहे आणि वर किती फांद्या आल्या त्याला? 12 फांद्यातली पहिली फांदी आहे काम. काम. आता यादी इंद्राला डाग लागला काम, चंद्राला डाग लागला काम, रावणाचं वाटवं झालं काम, ब्रह्मदेवाचं वाटवं झालं काम, विष्णूचं वाटवं झालं काम, शंकराचं वाटवं झालं काम आणि विश्वामित्राचं तप संपलं काम. आणि आजही तुम्ही पेपर विकत घ्या, 6 पानी पेपर मध्ये 3 पानं बलात्कार आहेत. अडवले, उडवले, आठवले, खोकसले, लुटले, हल्ले, पळवले. आणि पुरी इतक्या बिंडोक झाले त्या 2-4 वर्षात. तुम्ही पुरीचा अभ्यास करा. महिला म्हटलं चांगला मुलगी मला आहे, पुरीचा अभ्यास करा. पुरी चांगल्या पोरांवर कधी प्रेम करीत नाही. तुम्ही अभ्यास करा. डॉक्टर, इंजिनियर, CA, PI, API, क्लास 1 अधिकारी अशा पोरांच्या पुरी नादी लागेल. पुरी नुसत्या भंगार पोरांच्या नादी लागला. भंगार. थोडा गालात हसला, मिशा काढल्या, कोणतरी इंग्रजी वाक्य बोलला, बी लागली त्याला पोर. आणि पोर काम काय करते? ही रिवाच्या मोटरी चोरीत आहे, पाईपलाईन खोलीत आहे, किबली चोरीत आहे, किबली. आणि मोटरसायकल चोरीत आहे. ही त्याला म्हणते माझ्या डोळ्यात पाहिजे नट पाहते का? वाट लावून टाकली आई बापाची सगळी. असण्यावरी गोष्टी नेऊ नका. आणि सगळ्या पळून जाणाऱ्या पुरी अल्पवयीन आहेत, 13 ते 18. बोलायचं नाही कोणी. इंद्रिकर बोलतो तर त्याचा गेम, इंद्रिकर बोलला तर त्याचा क्लिप, इंद्रिकर बोलला तर त्याची पट्टी. तो मेलाच. अरे बोलायचं नाही कोणी. आणि पुरी इतक्या बिंडोक झाल्यात. पहिला म्हणजे असण्यावरी गोष्टी नेऊ नका. मुलगी मला आहे. या 4 वर्षामध्ये जो बाप कधी आयुष्यात रडला नव्हता तो बाप पोरीने रडवला. रडला बाप. आयुष्यामध्ये ज्याने पटेल मला तर त्यानं पट्टी करून घातलं, त्याला बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले. अरे आज उद्या दिवाळी आहे ना. अरे यंदा शेतकऱ्याची दिवाळी नाही रे. नाही रे, शेतकऱ्याची दिवाळी नाही. यंदा फक्त व्यापार, यंदा फक्त
नोकरीवाल्याचे दिवाळे. काय शेतकऱ्याकडे काय काय शेतकऱ्याकडे काय काय 5,000 रुपये आज शेतकरी घालू शकतो आज सणाला. 5,000 रुपये सोयाबीन 45च्या पुढे सणाला आणि भूस 7 रुपये किलो आहे. 7 रुपये. मग भूस पेरायचं का सोयाबीन पेरायचं हा प्रश्न. आणि महिला मंडळ एवढ्या कष्टाने बाप पोरीने उभा केला पोरीनं आणि पोरगी पळून गेल्यावर पाहण्यासारखा बाप रडला आणि रडणारा बाप पोलिसाला बघतो माझी मुलगी सापडून द्या देव माझी मुलगी सापडून द्या ती मुलगी माझा प्राण आहे. पोलीस म्हणतो तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसावी तुमची मुलगी तुम्हाला आणून देईल. आणि मुलगी पोलिसाला आणून दिली तर तो बाप पोलिसाच्या पाया पडला आणि पाया पडला हे आणि पाया पडणारा बाप पोलिसाला म्हणतो माझी मुलगी सापडून दिली ना तुम्ही. त्या पाय रडला तो बाप मी माझ्या बायकोच्या गळ्यातले दागिने मुलीन पण माझी मुलगी दुःखी करणार नाही. मुलीनं त्या मुलाचा नाद सोडावा. पुरीनं स्पष्ट बाप पोलिसाला सांगून टाकलं माझा बाप माझा दुश्मन आहे. अरे आयुष्यभर उपाशी राहणारा बाप तुम्हाला दुश्मन वाटला. ज्याला बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले तो दुश्मन वाटला. अरे जो उपाशी राहिला तो दुश्मन वाटला. दुश्मन दुकानदाराची उदारी राहिली तर त्यानं बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले तो बाप तुम्हाला दुश्मन झाला. ईश्वरासारखी आई कालवणाला तेल नव्हतं तर ती तशी राहिली रे. अरे 3 रंगाचं लुगडे नेसून आईनं तुमची फी भरली आणि मूर्ख पोरांच्या नादी लागून तुम्ही आई बापांचं वाटोळं केलं. लाज वाटली नाही आपल्याला. लाज नाही वाटली. आणि प्रेम करायला पुरी आपल्या पोरांवर प्रेम सुद्धा करीत नाहीत. आता पुरी बाहेरच्या राज्यात सुरुवात इथली पोरं गेली पोरं पडले नाही. असण्यावारी गोष्टी देऊ नका. विनोद मोबाईल मध्ये कीर्तन नालायकाने धर्माचं वाटोळं केलं. या हरामीचा धंदा आहे धंदा. एखाद्या मुलीचा फोटो काढायचा तो तिला व्हायरल करायचा. तिच्याकडे 5-50 हजार रुपये मागायचे आणि चांगले बाप आयुष्यातून संपवायचे हा धंदा यांचा. नालायकाने चांगल्या चांगल्या पोरींचं वाटोळं केलं. एखाद्या मुलीला फोटो दाखवायचा तिचा फोटो काढायचा तो तिला व्हायरल करायचा. तिच्याकडे 5-50 हजार रुपये मागायचे आणि बापांना इज्जतीसाठी पैसे द्यायचे आणि त्या मुलीचा पाहिजे तसा वापर करायचा आणि चांगले बाप आयुष्यातून काढून टाकायचे. 3-4 महिन्यामध्ये जर मुली धर्मांतर करतात तर आम्ही गेलोय कुठं. राग येतो इंद्रीकरचा. इंद्रीकर बोलला का त्याचा गेम. इंद्रीकर बोलला का त्याची बातमी. इंद्रीकर बोलला का त्याची पट्टी. हा स्थिती काय आहे. इतक्या लाजा सोडल्यात पुरीनी राजा आणि सगळ्या पळून जाणाऱ्या पुरी अल्पवयीन आहेत. बंगल्यातून पुरी पळून गेल्यात आणि बंगल्या पुढून कापूस यायला जातात. बंगल्यात राहत होती चांगली. पंगार पोराच्या नादी लागली आणि बंगल्यातून पळून गेली आणि बंगल्या पुढून 13 रुपये किलो कापूशीची. अशा पुरी आहेत का नाही बोला पुरी नाही. इथं येत आता आणि राग येतो लोकांना. महिला मंडळ तुम्हाला मला राग येऊ द्या ना पण मी तुमचं तुम्हाला बोलायला पाहिजे. काय म्हणते आज आपल्या पुरीला आपण जर बोललो नाही तर मुलगी संपल ना. लोकांना इंद्रिकरचा राग येतो येऊ द्या. थोडे तुम्ही मला शिव्या द्या. याच्यापेक्षा काय होईल. पण एक बाप जर मरतच असेल तर त्याची किंमत काय. आणि पुरी इतक्या विंडो झाल्या. पोरानं फोटो मागितला दिला. पोरानं फोन केला घेतला. पोरानं बॅलन्स टाकला घेतला. पोरानं गाडीवर फिरवायला गेलं गेली बोंबालली. लाज नाही आबरू नाही. 9 गाला सतरच भीती आणि वरून तक्रार काय पोरीची माहिती. पोरानं सरळ बसा उत्तर तुम्ही द्या. आता पोरानं पुरींची अशी तक्रार आहे. कोणाची गुणची कोणाची पोरींची. कोणाच्या विरोधात पोरांच्या. गुणींचं असं म्हणणं आहे त्या पोरानं मला फुस लावली. गुणी पोरानं मला काय लावली फुस लावली. मला लग्नाचे आमिष दाखवले. मला माझ्यावर अत्याचार केला असं कोणतं म्हणणं आहे पोरीचं. आता पोरानं उत्तर द्या मला. तुम्हीच द्या उत्तर. पोरगा गाडीवर बसला. कोण बसलाय पोरगा. गाडी चालवायला कोण आहे पोरगा. माग कोण बसली पोरगी. ती बसली का त्यानं बसवली बस. आता हे मी जर बोललो असतो ना मा गेमच मी बोललो असतो तर तुम्ही क्लिपच तयार केली असती. इंद्रीकरांनी मुलींच्या भावना थोडा यांचं काय वापरलं. ती बसली का
तिनं त्याला नादी लावलंय का त्याने दिला? तिनं त्याला. बरं तिनं मेसेज टाकला होता का त्यानं? तुला आणलं काय राहत? तुम्ही अभ्यास करा. हा तुम्हाला विनोद वाटतो पण हा टाइमपास नाहीये, हा विनोद नाहीये. त्या झाडाची फांदी अशी आहे. बारा भांड्या सांगत आता निर्वज आहे. दुसरी भांडे क्रोध आणि पाया पडतो सगळ्यांच्या. सणाच्या दिवशी वाईट बोलू नये, राग आकळा. खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही, बलात्कार करायला काय दुपार लागत नाही. आता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन संपल्यावर 5 लाख देतो इंदुरीकर बोकस. तो इंदुरीकर मध्ये आहे का एका झापडीचा गाडी नाही, पण ते 5 लाख खर्चायची कवा. भावानं भावाच्या डोक्यात दगड घातला शेतीच्या बांधावरून. एक मेला आणि एक आत गेला. कापूस याचा का पाणी. दोघांची मारामारी झाली. दोघं पोलीस स्टेशन गेले. पोलिसांनी दोघांचे एक काल पट्टी दिली. 50,000 घेतले. मला परत पहिला म्हणलं अगरबत्तीचा चटका बसला तर माणसं अगरबत्ती टाकून देतात. तुमच्या माहितीसाठी सांगतो महिला म्हणलं हे दोघं इतके वाईट आहेत. काम आणि महिला बद्दल तुम्हाला पटणार नाही. काही ठिकाणी फक्त कळेल पोरींना काही ठिकाणी पळून नेलं जातं आणि महिला मंडळ दगड दगड आज दगड घातल्यावर त्या पुरीला वेदना किती होत असतील. मुलगी मेल्यानंतर ते प्रेत झाडाने ठेचलं जातं आणि ओळखू येऊ नये म्हणून कापून गोणीत टाकलं जातं. आणि ते प्रेत जर वड्याला पडलं तर पोलीस लोक बिचारी त्याचा शोध लावतात आणि आरोपीला शिक्षा होते. महिला मंडळ अगरबत्तीचा झटका बसला. चहा जर गरम असला तर आपण बशीनं वापरतो. पातेलं जर गरम असेल तर आपण सांडशीनं उतरवतो. महिला मंडळ एक जिवंत मुलगी जाळली जाते तेव्हा तिला होणाऱ्या वेदना किती आहेत तुम्ही विचार करा. तव्याचा झटका बसला तर हाताला फोड येतो. हे जमण्याचं शरीर जिवंत जाळलं जातं रे, जाळलं जातं, मारलं जातं, तिला औषध पाडलं जातं, तिला बोकासलं जातं, तिचे तुकडे केले जातात. हे दोघं जणच करतात फक्त काम आणि आणि याला तिसऱ्या त्या सुंदर ओव्या आहेत. ओव्या ऐका. पाणी नाही पण बुडवतंय, आगणी नाही पण जाळतंय, दोरे नाही पण बांधतंय, शस्त्र नाही पण कापतंय. ओव्या सांगू. ओव्या माझ्याकडे किती ऐका. जळे विण बुडविती, आगी विण जाळीती, दोरे विण बांधिती, शिखले विण रोविती, पाशकी विण गोविती. दोघांना आकडा काम आली आणि परत जाऊ ते बोल का जायचंय तुला उठ झालं पटकन. खून करतो तो काम, मर्डर करतो तो काम, चाळून मारतो तो काम, पेटून देतो तो काम,
महाराज ह्या दोघांची परिस्थिती अतिशय वाईट आहे, काम आणि आता महिला मंडळ ठेच लागली तर फडक्यात माणसं पाय मारतात. आज घाव घालायचे मेल्यावर नाही, शिवाय याच्यावर जर बुराडीचा घाव घातला, याच्यावर जर सुनीचा घाव घातला तर त्या जीवाला व्यथा किती होत असते. आणि तुम्हाला असं म्हणायचं का बसणाऱ्या माणसाला, एखाद्या माणसानं गुन्हा केल्यानंतर त्या माणसाला पश्चाताप होत नाही असं म्हणायचं. तो मोबाईल काढून घ्यायला दिलो, हे काढू दे, तिथे खाली बात बंद कर दे आणि घेतलं ते डिलीट कर, नंतर ते गेम करून बा विठाल दोनच फांद्या आहेत आणि जास्त जपणाऱ्या फांद्या किती आहेत? दोन. आणि दोन्ही फांद्या दोन्ही फोडल्या त्यांना बाळूदेव बाबा म्हणतात. फांद्या घातक किती आहेत? दोन, काम आणि क्रोध. आता पुढच्या फांद्या ऐका, एकूण फांद्या किती आहेत? 12. तिसरी फांदी आहे लोभ. आणि आज भांडण होतं याचं कारण लोभ. तिसरी फांदी तिसरी फांदी मत. आणि आज मत इतका झालाय लोकांना पेपर वाचू वाटत नाही, नुसत्या मारामारीची, नुसत्या मारामारी. अरे काय करतोय आपण? काय सगळं येणार आहे तुमच्या मारामारी करून? अरे कपाट भर नोटा ज्यांच्या घरात होत्या ती माणसं कोरोनाने गेली तर कपाट उघडायला माणसं राहिली नाही. हो महाराज, 15 दिवस झाले, आज 15 दिवस. संप्रदाय किती श्रीमंत असतो हे सातारकरांनी जगाला दाखवून दिलं. सातारकर गेले, 15 दिवसात लोक विसरले. अरे राक्षस सुद्धा रामकृष्ण हरीला डुलत होता, माणूस डुलर याच्यात नवत नाही. सातारकर जर रामकृष्ण हरी म्हणले तर राक्षस सुद्धा होता. तमोगुणी माणूस सुद्धा टाळ्या वाजित होता. आज तो माणूस गेला, 15 दिवसात लोक विसरले. अनाथाची माय सिंधुताई सपकाळ गेल्या, लोक 1 वर्षात विसरले. लता मंगेशकर गेल्या, लोक 1 महिन्यात विसरले. तुम्ही का मारामारी करता? उद्या दुपारी इंदुरीकर गेला, काय लोकांना गेलाय? तुम्ही आहेत तोपर्यंत चांगलं, मी उद्या जाणार नाही, उद्या दिवाळी. हा विनोद नाहीये महाराज. अरे का मारामाऱ्या, का भांडणं? हा त्या साहेबाचं काम करतोय, हा ह्या साहेबाचं काम करतोय, तो त्या पक्षाचं काम करतोय, ह्या पक्षाचं काम करतोय. अरे तुमची माझी दुश्मनी का वाढवता? ते बिचारी टापाटापा कधी एकत्र होत्यात गमतीशी, काय त्यांना तीत नाही, वार नाही, कवा एकत्र होत्यात. आळीवेळ तर 24 लाख एकत्र येतील. तुम्ही का मारता? का मारता? आणि तिसरी फांदी लोभ आणि चौथी फांदी. आणि महाराज लोक बोलू देत नाही. मी बोलतो तर मला दाबून मारतात लोक. इंद्रिकर बोलतो तर तो गुन्हेगार, इंद्रिकर बोलतो तो त्याच्या फट्ट्या. महाराज कोरोना झाल्यापासून इतकी दारू पितात लोक का त्याला सीमा राहिली नाही. 100 लोकांमध्ये 92 लोक दारू पितात. दारू पितात लोक पोरं. महाराज दारू इतकी पितात की रांग लागते धाब्यावर, रांग. आणि हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. देवी नेमकवाने पाया पडतो तुमच्या सण येऊ द्या महाराज. या 4 वर्षात महिला मंडळ 10व्याला जायची सुद्धा लाज वाटते. हो लाज वाटते. आज बापाने जावं मुलाने जगावं, बापाने जगावं मुलानं जावं, कुणासाठी करू राहिले? अरे 22 वर्षाच्या पोरांची लिव्हर खराब झाले, 25 वर्षाच्या पोराला डायबिटीस आहे. पुढे नेणार तुम्ही? हे पुढे नेणार कोण नाही कुणाचं महिला मंडळ. एखादा माणूस तरुणपणात मरण पावला, त्याचं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं ना तर त्या प्रेताजवळ त्याची लालाली पोरं उड्या हलतात. उड्या. अरे काय माहित त्या पोरांना माझा बाप गेलाय, काय माहित त्या पोराला की माझी आई विधवा झाली, काय माहित त्या पोराला की मला आयुष्यात बाप नसल्याचा डाग लागला. ती पोरं हळल्या विचारतात नाही माझ्या बाबाला लोक का आंघोळ घालतात? काय उत्तर आहे तुमच्याकडे? बोला. अरे तुमच्या पोराचं लगीन करता तर तुम्ही लोकांना दारू प्यायला शिकवता, तुम्ही गावातल्या सत्ता भोगता तर पोरांना प्यायला शिकवता. एक मुलगा तरुणपणात मेला, जबाबदार कोण? ते प्रेत रस्त्याने घेऊन जाताना ती पोरं आईला विचारतात, आई काय केलं का माझ्या बाबाने? माझ्या बाबाला लोकांनी बांधून चालवलं का आई? काय केलं?
प्रेत पेटवल्यावरती पोर आईला विचारतात, आई हे आई माझ्या बाबाने काय केलं ग? माझ्या बाबाला सगळ्या लोकांनी पेटवलं, पेटलाय आई माझा बाप. आई म्हणते डोळ्यातलं पाणी पुस, तुझा बाबा मेला नाही, तुझा बाबा देवा घरी गेला रे, तुझा बाबा देवा घरी गेला. ते पोरग शाळेतल्या पोरांना सांगत माझा बाबा देवा घरी गेला. लग्नीला सुटली की सगळी पोरं खेळतात आणि ते पोरग शाळेच्या पायरीवर बसत आणि ते पोरं म्हणतात तू आज खेळत का नाही? हे खेळत का नाही? ते पोरग म्हणत अरे माझा बाबा देवा घरी गेला, माझ्या घरी स्वयंपाक झाला नाही ना म्हणून मी खेळत नाही. ती शाळेतली पोरं त्याला म्हणतात तुझा बाबा देवा घरी नाही गेला, मेलाय रे, तुझा बाबा मेलाय, तुला परत बाबा मिळणार नाही. ते पोरग घरी येत आईला सांगतात मेलाय माझा बाप, मेलाय. धाडकन आई भीतीला धडकी घेते. या 4 वर्षामध्ये 5वीची पोरं बापाच्या दहाव्याला. आता बोलायचं नाही कोणी, जो बोलेल तो मेला. हे चित्र आहे का नाही बोला. 90% पोरं गावात पुरी देण्याच्या लायक राहिले नाहीत आणि 100 पोरांमध्ये 92 पोरं दारू पितात प्रत्येक गावात. याच्यावर तुमचं काय मत आहे? मला परत माझं काही एका गावाचं आठवलं नाही, तुम्हीच ठरवलंय. पण खरंय का खोटंय सांगा, कुठे सांगा. आणि महिला म्हणलं विधवा स्त्रीचं ते जगणं आहे ना, बहीण मलाही बहीण तुम्हाला आहे, मी तुमच्या भावासारखा आहे. कोणी नाही, तुमची एक बाजू कच्ची झाली ना, हा सगळा भ्रमाचा भोपळा आहे. कोणी नाही, कोण कोणता भाऊ नाही, कोण कोणची बहीण नाही. फक्त तुमचा बाप आहे ना, तो बापच फक्त तुमची चिंता करतो, बाकी कोणीच करीत नाही. आणि कुणाला वेळ नाही. पहिली फांदी काम, दुसरी फांदी क्रोध, तिसरी फांदी लोभ, चौथी फांदी मत, 5वी फांदी मत्सर आणि 6वी फांदी अहंकार. आणि अहंकार कसा आहे? अहंकार ही अजून किती राहिले? त्यातली पहिली फांदे अशा, पाऊस पडत, पगार वाढत, पाहुणे येती, कापसाला भाव वाढत. गेल्या वर्षाचा कापूस लोकांच्या घरात 9.5 झाला तेव्हा दिला नाही, याचा 7.2च्या पुढं चढायलाच नाही. आता उचडलं असं वाटत यंदा मेला टाकलो. मी गेल्या वर्षी कापक्यात देऊन टाकला होता 9.5. मला लोक म्हणले 10 होईल, मी म्हणलं वाढणारच नाही. आता घरच्यांना म्हणत होतो 7-5 मध्ये देऊन टाका, वाढणार नाही. अशा आता झोपा कापसाव खालू नये जरा, वरून तर उन्हाळाची होऊन द्या. अरे बाबा आशा, आता सगळ्या लोकांना आशा राहिली तुरीची. आता सोयाबीनच 400-500च्या पुढे चढालं तर तूर जाऊन जाऊन किती जाणार आहे? एक तर ऍव्हरेज नाहीये यंदा. यंदा एकरी 3 गोण्या सोयाबीन आणि उपनेरला 300 रुपये क्विंटल. गोण्या बोगस 600 रुपये. 11ला बाई कामाला जाती, 5ला जाती, 300 रुपये रोज. सध्या 4ला आधार पण होत.
दोन तास खाती काय खाते तिच्या तिला माहिती. तिला म्हणलं हात उचलतोय कांद्याला आग लावा काय बोलायचं. तिनं आता हांड्यातलं पाणी बंद केलं. 4 आता प्रत्येक वावरात 4 तर फक्त एवढ्याच वर्षी द्यायचा. पुढच्या वर्षी 4 सुद्धा नाही. पुढच्या वर्षी 2:30च्या सुट्टीला डायरेक्ट बांधावर गॅस न्यायचा आणि भज्याचा घाला खायचा. बाई गरम भजे खाय पण तेवढा कोपरा खा. आपली बायको पीठ खालवायला आपण झाले आपल्या. मजूर आता नाश्ता मागवतोय महाराज आपल्याला 12ला भाकर आहे. मजूर आता नाश्ता मागवतोय. अजून येत पुढच्या वर्षी फक्त त्याच्या पुढच्या वर्षी डायरेक्ट एक माणूस कामाला आला तर त्यांच्या अख्ख्या घरच्यांना आपण जीव घालायचा. शेतकऱ्याची अवस्था इतकी वाईट आहे आणि पंच्या डोक्यात नाही मला. शेतकऱ्यावर कोणी बोलत नाही, पंच्या डोक्यात नाही. बोललं त्यांचं काही घेणं नाही. आता मजुराची दिवाळी आपली नाही. आंघोळ करून देते नाही बाबा. आमच्याकडे सोमवारी बाजार असतो ना, मला रविवारीच कासरा बनतो. झोपेतून उठायचं आमच्या लगेच बाबा आलाय का, आलाय का, मग पुढे जाणार आहे का बाबा बाई आंघोळ तर करू दे बाबा. आपण जर म्हणून आंघोळ करीपर्यंत मग ते कोण खाना नाही बुवा कागदच लिहून आणतात. एवढी झाली प्रत्येक किती लिहायचे त्याला माहिती. मला तर असं एक अनुभव आला. तो काटा होता माझ्याकडे, काटा कापसाचा आणि 15 रुपये किलो कापूस काढायला आमच्याकडे. सकाळच्या बारी मी सहज त्याला काल कापूस किती काढला. माझं उदाहरण 8 दिवसात आमच्या गडी म्हणला डायरेक्ट 250 क्विंटल कापूस 10 बाया काढतील कसं. आपल्याला शंका आहे आमची बाकीचे म्हणजे विमान नाही का महाराज. काटा मोजला तो डबल 1/2 भरला. कापूस मी मोडल्यावर 125 भरला. केवढ्यात मेलो असतो सांगा बरं तुम्ही. मोजून ठेवा माझा मी सुट्टी असलो मोडशी. महाराज विश्वास ठेवण्यासारखी लोक राहिली. खत सुद्धा वावरात घालायला द्यायचं ना, कोणी आपण फोडून द्यायची आणि बागा बसून राहायचं. कोण वावरात जाईलच. औषधाचे पंप सुद्धा भरून द्यायचे, नाही तर तो पाणी मारीन औषध इकेन ती घाला नाही. मी खरं बोलतो म्हटलं सगळ्यांचे गोडे खातो. काम हे 6 झाले बरं का. आता पुढे किती राहिले होते? 6. आशा, इच्छा आणि तिसरी भांडी वासना.